विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय संत मोतीराम महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः रली दंडोनी रावणासी सावध करावे सौमित्रासे रामाला स्नेहसी जीवी जीवासी जीवन सर्व ग्रंथाचे माहेर हे ते श्रीरामचरित्र पवित्र वक्त्याचे पवित्र श्रोत्याचे किंवा आवडे गाता रामायण श्रीराम सुखावे आपण वक्त्याचे निर्शय जन्म मरण श्रोते पूर्ण ब्रह्म होती कथा परिस्था रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजाचे नवल कोण उदरे संपूर्ण त्रिजगती अशी रामकथा दुधाते देऊळगाव मोजे हो आनंद आहे धन्य गाव आहे आणि आज प्रवकाळ धन्य आहे रात्रभर आपण ऐकणार आहोत हो जे रामजप म्हणतात चंद्रग्रहण खग्रास आहे आपल्याकडे असणार आणि म्हणून या काळामध्ये देवदेव करावं फायद्याचं असतंय आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हो आम्ही लवकर आलो काय काय मिळालं हो दोन्ही असणारं दुपार ते घेतल्या ज्ञानेश्वर महाराजाचा हरिपाठ नाथरायाचा हरिपाठ भाग्यवान आहे तिथले लोक हो आणि म्हणून रामायणी चालवितात आणि शक्ती चालू आहे प्रभू रामचंद्र रावणावर बाण रावण मरणाच्या भीतीपोटी पळून गेले प्रभू रामचंद्र परत आले लक्ष्मणाकडे कळवळण्यास निर्वैर असणारी शक्ती केली आणि लक्ष्मण उठविण्यासाठी स्नेहभावानं प्रेमानं आपुलकीनं मायेनं काय करतात ऐका राम जगाचे जीवन राम जीवाचे चिंतन बरं सकारात्मा रामापना राम परिपूर्ण परब्रह्म श्रोते लोकाला सांगतात राम कोण आहे त्याचा परिचय देतात या वयीतून राम जगाचा आत्मा राम जगाचे जीवन राम प्रतिपालक हो आणि सर्वाचा असणार जीवाला समाधान देणारे प्रभू रामचंद्र आहेत काय करतात ऐका तुझी राम स्वयंपाना वाचवावया लक्ष्मण कृपाळू संतुष्टाला संपूर्ण त्यासी कल्पांती मरण असेना जो कनवाळू आहे जो कृपाळू आहे जो दयाघन आहे जो उत्पत्ती स्थिती आणि लय का प्रभू रामचंद्र कृपाळू आहे कनवाळू आहे तोच राम काय करू लागला आपल्या भावाला जिवंत करण्यासाठी प्रयत्न करतात ज्याला मरणच नाही त्याला वाचवितात ऐका राम निज ज्ञानाती समर्थ कसं आहे तोही वानराचे विचारात बरं अनुसरला स्वयंवर्तत अनुचरित लक्ष्मी आपलं चरित्र दाखविण्यासाठी कोण राम कसं आहेत सर्वश्रेष्ठ आहेत सर्व ताकद त्याच्या हातात आहे पाप निवारी केली तरी असणार जग नाहीच करायचं खाली केली की जग उठवायची इतकी ताकद असताना इतकी ताकद असूनही मला जास्त कळतंय
असे प्रभू रामचंद्र कधीच बोलत नाही. वाणेराचंही ऐकतात ते अनुचरित्र करण्यासाठी. आणि म्हणून कोणी कारभारी असेल, कोणी पुढारी असेल, त्यांना सर्व जनतेचा ऐकून घेऊन विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. राम एवढा मोठा असून सर्वांनाच ऐकतो, मग आमचे पुढारी काय ऐकून येत? ऐका. भूत भविष्य वर्तमाना सर्व जाणे रघुनंदना. तरी मनुष्यना त्या विटंबन सोयापण दाविता. त्या लोकाला म्हणतात भूत भविष्य वर्तमान कळो सर्व माहिती आहे रामाला. मागे काय, आता काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, एवढंही माहिती असून पण आपण अवताराला आलो, मनुष्य जन्माला आलो म्हणून सर्वांच ऐकावं लागतंय. हे प्रभू रामचंद्र सिद्ध करून ऐकणाऱ्या श्रोते लोकांना सांगतात. ऐका. निकाल दे कोणी लक्ष्मणा जाणून भविष्याचे चिन्ह. व्रता करी विलपना ते लक्षण अवधारा. भविष्य माहिती आहे, पुढे काय होणार पूर्ण माहिती आहे. कुणाला? प्रभू रामचंद्राला. मग मुद्रा महाराज श्रोते लोकातून प्रश्न असेल नात राहिला, मग ते रडू का लागले? माहिती होताना लक्ष्मण उठणार होताना, रावण कटणार होताना, मनुष्य जन्माला आल्यानंतर, अवताराला आल्यानंतर नाटक करता आलं पाहिजे. तसंच वर्तन करून दाखवावं लागतंय. मला कळतंय म्हणून ताट उभा करणं. म्हणून प्रभू रामचंद्र विलाप करतात, रडतात. ऐका. लक्ष्मण दरोनी सुशलाचा हातात बंधुष्ण कळवळीता. काय बोलत श्रीराम. लक्ष द्या. प्रभू रामचंद्र एवढी ताकद असून देखील डॉक्टराला महत्व देण्यासाठी, वनस्पतीला औषधीला महत्व देण्यासाठी सुषेण वैद्य राजाचा हात धरला. आणि हात धरून प्रभू रामचंद्र काय बोलतात? ऐका. प्राण परिसादी कजा सका बंधू लक्ष्मण. ऐका सुषेण. मजाकले सांडून स्वप्रयाण मांदिले. प्रभू रामचंद्रानं सुषेणाचा हात धरला. हात थरथर कापत होते प्रभू रामचंद्राचे. डोळ्यामध्ये अश्रुधारा उभा टाकले होते. सुषेण वैद्यराज माझा बंधू, स्नेह, प्रेम, जीवाला जीव देणारा, आज तो दुःखात असणारा मूर्छित पडलेला आहे. कसं करू मी? सखे बंधू दोघे जना येरेराचा आश्रय धरून आम्ही वना निघालो आपण. पितृवचन पाळा बया. सुषेण वैद्यराज तुम्हाला काय सांगू, आम्ही दोघं भाऊ वडिलाच्या आज्ञा करून वडिलाचं वचन पूर्ण करण्यासाठी एकमेकाचा आधार पाठबळ असते भावाचं. आपले सख्खे भाऊ पक्के वैरी झाले, पण रामायण आम्हाला हे शिकवित आहे. भाऊ कुणा संघही वैर करा, पण पाठच्या भावासंग वैर कधीच करू नका. का रक्ताचे नाते. पाण्यामध्ये तलवार मारली तर पाणी तुटल्यासारखं वाटतंय, पण ते कधीच तुटत नसतंय, ते झुटलं जातंय. भावाचा आम्ही एकमेकाचा आधार धरला सुषेण राहिले. आणि वनामध्ये आम्ही आलो. काय झालं ऐका. वचन ऐक सुषेणा
लक्ष्मण वेचली प्राणा मज चाल नाही निज प्राणा ये राजना काय चाड ऐक सुशेना वैद्यराजे लक्ष करून ऐका लक्ष्मणाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं प्राणाला घात झाला तर माझ्या जीवाची मला पर्वा नाही प्राण मी सोडील दुसऱ्याची मला काळजी नाही ऐका सुशेन वैद्यराजे बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझे परम सूर्य बुडाले येस सर्व बंधू सोयमेव अंतरला लक्ष्मण माझ्यापासून दूर गेला ऐका डॉक्टर साहेब तर माझं वीर्य माझं धैर्य माझं शौर्य माझी कीर्ती मला त्याची चाड नाही ऐका बुडाली माझी धृती कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती माझी ताकद बुडाली माझी परम ख्याती माझी बंधू निश्चिती अंतरला लक्ष्मण गेला ना सुसेनराजे माझी असणार धैर्य गेलं माझी कीर्ती गेली माझा बळ गेला माझा पुरुषार्थ नाहीसे झाला ऐका माझा भाऊ नाही तर मला कशाची चाड नाही नेत्राय तसे अंधारी गात्र कापती थरतरी धनुष्यन धरव करी धीर निर्वारी न धरव सुसेन वैद्यराजे काय सांगू तुम्हाला माझ्या असणाऱ्या गात्र गळीत झाले हो गळीत झाले माझा हात धनुष्य उचलू शकत नाही माझ्या पायावर मला उभा टाकता येत नाही माझ्या रोमांच माझ्या सर्व अंगाला स्वेद सुटला माझा प्राण जातो का काय प्राण जाती विकाळा मती न स्मरे आळू माळ बुद्धी काम कर वाचा जात से शरीर चळचळ राजे काय सांगू तुम्हाला माझा प्राण जाग्यावर पांगुळला हो माझी बुद्धी प्राण पांगुळल्यामुळं कोणताच विचार करीत नाही स्तब्ध झाली माझं मन विकळ झालं माझे हात पाय थरथर कापतेत माझा प्राण जातो काय काय अशी माझी अवस्था झाली आता माझा युद्धाचं कार्य योस पण घे काय करायचंय कोण कार्य बघून रावणा बंधू लक्ष्मण अंतरला राहिलं नाही कोणतंच कार्य शिल्लक राहिलं नाही हो सुसेन वैद्यराजे काय करायचं मला कीर्तीला ते काय करायचं माझ्या काय करायचं मला रावण मारू माझा भाऊ नाही चाल नाही विजयव्रती चाड नाही धृती गती काहीच नाही चाड नाही यश कीर्ती बंधू निश्चिती अंतरला गेला अंतर पडला आमच्या दोघात सुसेन वैद्यराजे प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये अश्रुधार आहेत काय करायचे मला त्या पुरुषाला काय करायचे माझी कीर्ती मला काय करायचं माझं धैर्य मला काही नाही कशाचीच चाड नाही माझा भाऊ अंतरला जीविताची चाडा काय करायचे मला उभ्याचा सांगीन प्राणात आता या जिनाच्या सुख कोणा बंधू लक्ष्मण अंतरला काय करायचं माझा जीव ठेवून सांगा ना मला आता माझ्या जीवाची देखील पर्वा नाही मला कीर्ती नाही धृती नाही आठव नाही आठव झालेला आहे माझा भाऊ अंतरला ना
सांगू का तुम्हाला वैद्यराज, मला माझ्या प्राणाची काहीच गरज नाही. धाव पावर लक्ष्मणा का करतोसी प्रयाणा चला मज सोडून दिनवदना कोण्या स्थानाला जातो वैद्यराजा पुढे हंबरता फोडला. ये रे माझ्या लक्ष्मणा, मला या वनात टाकून या युद्धाच्या ठिकाणी दुःख देऊन अंतर देऊन कुठं निघाला आहेस? मी पिढीला शिर उपवासी रुसून जातोसी लक्ष्मणा की युद्ध करता भागलासी म्हणून जासी सावया. लक्ष्मणा माझ्या बरोबर वनात आलास रे. मी पोट फळे खाली पाणी देखील मी पेलं लक्ष्मणा, पण लक्ष्मणा तू फळ खाला नाहीस. लक्ष्मणा तू फळ घेतलं नाही, जीवन केलं नाही रे, म्हणून तुला कंटाळा आला का रे? युद्धामध्ये लक्ष्मणा तू थकलास म्हणून तू मला इथं टाकून इंद्रजिता सारिका रणयोदा रमिश्रमरासी तू करिता दोंदा की सीता बोलली अपवादा लक्ष्मणा विषादा मानिले त्या इंद्रजिताला मारताना तुला युद्ध करताना म्हणून रुसलास का? नाही रे, तुला युद्धाचा थकवा येणार नव्हता. नाही नाही, माझी पत्नी सीता तुला टाकून बोलली पंचवटीला, म्हणून तिचा राग तुझ मनात धरून मला टाकून वनात सोडून लक्ष्मणा परतोनी मज भेटी दे रे उठ मजवरी रुसला शिकार दोघेही वनीचे सांगाती. लक्ष्मणा ये रे लक्ष्मणा, माझ्यावर रुसून मला वनात टाकून, अरे आपण या वनातले दोघं एकमेकाला साथ देणारे आहोत रे, सख्खे बंधू आहोत. मला टाकून दुःखात सोडून तू जमीन लागे जीवाना सर्वता नसेवी अन्न लक्ष दे लक्ष्मण. न करी अयोध्या गमान उभ्या प्राण सांदिनाय. लक्ष्मण बोलत नाहीत, लक्ष्मण निश्चित पडलेले आहेत. प्रभू रामचंद्र आक्रोश करताना म्हणतात, लक्ष्मणा मला बोल. अरे बोलले लक्ष्मणा, लक्ष्मण शब्द बोलत नाही, आणि म्हणून लक्ष्मण बोलत नाहीस ना, इथं उभ्या उभ्या मी प्राण सांडीन. प्रभू रामचंद्र बोलले, माझा सर्वता नाही मला काय तोंड दाखवू त्या भरता, त्याला काय उत्तर देऊ ती घी माता, बंधू सर्वता अंतरला. लक्ष्मणा बोल रे बापा बोल, उठ, मला साध्य, मी जाणार नाही आता अयोध्येला. काय तोंड दाखवू त्या भारताला मी, काय उत्तर देऊ त्या उर्मिलेला, काय उत्तर देऊ मी तिन्ही मातेला. लक्ष्मणा तू अंतरलास, आता मी जाणार नाही. तू ज्या ठिकाणी गेलास त्या ठिकाणी मी येणार. आता मी प्राण सोडणार. शत्रुघ्न माझा पुसेल जेव्हा लक्ष्मणाला काय मी मुकदाहू तेव्हा, काय तोंड गेला सर्व सुखाचा बोलावा, जीवी जीवा अकांत. लक्ष्मणा माझ्या बोलण्याकडतो
थोडं तर लक्ष दे रे. मी अयोध्येला परत जाईल. शत्रुघ्न मला विचारेल कुठं आहे लक्ष्मण भैया म्हणून. त्यावेळेस मी काय म्हणून उत्तर देऊ रे. सांग आता माझा जीव कोरडा नरड पडलेला आहे. बोल लक्ष्मणा मला सीतेची गरज नाही रे. हो लक्ष्मणा तुझी गरज आहे मला. बोल मला आता उभ्या उभ्या प्राण सोडे. म्हणून घात अंग टाकला अंग टाकीला धरणी लक्ष्मण मोकलिला रणी कोण शिराने जिन्याची मोठेपण आहे जीवन जगण्यात. लक्ष्मणाने जर माझी साथ सोडली, लक्ष्मण जर जीवाला मुकला, हो मलाही काही गरज नाही. बोल लक्ष्मणा मी काय तोंड दाखवू रे. बोलणार आहेस का नाही लक्ष्मणा. जीवीची मला चाड नाही लक्ष्मणा. तू नाहीस तर कुणाचीच गरज नाही. स्थळ पिटी हाते दोही पिटी धरणी त्या निकळदाता सर्व सामर्थ्य मारून घेतलं. सेने ते धरियले टाकली लोळणी घेतली. प्रभू रामचंद्र आपलं डोकं जमिनीवर दण आदळून घेतात. त्यावेळेस सुषेण वैद्यराजानं प्रभू रामचंद्राचे हात धरले. ऐकाकडे काय बोलतात वैद्यराज. महामेरू कडाडता की धैर्याचा स्तंभ पडता की तारू समुद्री बुडता झाला राखता सुषेण राजा. एखादा मेरो कडाडे एखादा धैर्याचा खांब कोल मंडावं. एखादा नावाडी हो बुडू लागले नाव असणारा आधार काढावं त्याप्रमाणे. म्हणून दुःखामध्ये आधार सुखाचे तर सभा जाती. हो जे दुःखात मदत करतात महाराज हो त्याचीच आठवण ठेवायला लागते. सुषेणानं हात धरले प्रभू रामचंद्राचे. प्रभू रामचंद्र हे तुम्हाला सोपतंय का हो. आम्ही कसं करायचं. दुःख करू नका. मरतया हो की दुकाळिया मिष्टान्न किया वर्षनी वर्ष घना देवी वचन सुषेणाचे लोकाला सांगतात. दुःखात प्रभू रामचंद्र पडलेले आहेत. जसं एखादा दुष्काळ पडावून एखादा ढग येऊन पाणी सुरू प्रसाव किंवा एखादा मरू लागला त्याच्या तोंडात अमृत पडावं किंवा भूक लागलेली आहे 4 दिवसाचा उपाशी पाची कोणाचं ताट त्याच्या पुढे यावं. जसं त्याला आनंद होत आहे तसं